थोड्याच वेळात राहुल गांधी पत्रकारांशी देखील संवाद साधणार असल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण थेट पाहतोय। लोकशाही मराठीवर राहुल गांधी संसद मार्ग पोलिसात दाखल झालेले आहेत। जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत आता राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथून न हटण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला आहे। देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत तिथे संसद मार्ग पोलिसात दाखल झालेला आहे। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्ये असल्याची माहिती समोर येते। जंतर मंतरवरील आंदोलनात लाठी चार्ज प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर उभे आहेत। आता थोड्याच वेळात पत्रकारांशी देखील राहुल गांधी संवाद साधतील। जंतर मंतरवरील लाठी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी आपण पाहायला मिळत आहेत। तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर आहेत। पॅलेट गनमुळे जखमी झालेला विद्यार्थी राहुल गांधींसोबत आहे। लाठीमार प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी आता राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर आहेत। गेल्या तासाभरापासून राहुल गांधी पोलीस स्टेशन बाहेर उभे असल्याची माहिती समजते। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केलेला आहे। जंतर मंतरवर जखमी झालेला विद्यार्थी देखील राहुल गांधींसोबत तिथे दाखल आहेत। जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत तिथून न हटण्याची आग्रही मागणी आता राहुल गांधींची असलेली पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।